परिवहन विभागाने ज्या मराठी भाषेचं अट टाकलेली आहे त्या मराठी भाषेसाठी आमच्या काही वाहतूकदार काल RTO ऑफिसला तो लायसन बिल बॅचसाठी गेलेले होते, पण त्यांना मराठी भाषा थोडंसं न जमल्यामुळं त्यांना त्याचं फॉर्म रद्द करण्यात आला। माझी एक शासनाला एक विनंती आहे का आम्ही जे लोक आपले जे मराठी येत नाही त्या मराठी त्यांना शिकण्यासाठी आपण एक कॅम्प पण लावतोय आणि त्या लोकांचं पण म्हणणं आहे का आम्हाला मराठी शिकायचं आहे, लिहिता यायला पाहिजे, पण त्यांनी पण काही क्लास लावलेले आहे, पण तेवढा वेळ आहे नाही आपल्याकडं। त्यांनी शिकायची त्यांची खूप इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे का प्रत्येक माणसाने मराठीमध्ये बोललं पाहिजे, मराठी त्याला बोलता यायला पाहिजे, त्याला मराठी लिहिता यायला पाहिजे, कारण की हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि मराठी माणसासाठी हा सगळं योग्य निर्णय ज्या शासनाने घेतलेले आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खरंच अभिनंदन करतो की त्यांनी आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा येतो आहे। कुंभमेळ्यामध्ये आता काही आपल्याला म्हणजे 1 वर्ष राहिलेला कुंभमेळ्यामध्ये आणि हे लायसनची ज्या किंवा बॅचची जी अट टाकलेली आहे त्या अटसाठी आता कुंभमेळ्यामध्ये आपल्याला रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना, प्रत्येक माणसाला या लायसन बॅचची गरज पडणार आहे। तर थोडंसं आम्ही शासनाला एक विनंती करतो की थोडासा तुम्ही या लोकांना वेळ देण्यात यावा आणि शासनाने त्यांच्यावरती थोडासा सक्ती न करता त्यांना थोडासा सहकार्य करावा। त्यांची खूप इच्छा आहे की आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी आमचे स्वतःची आमची म्हणजे इच्छा आहे, पण आम्हाला थोडासा वेळ देण्यात यावा आणि आम्ही त्याला जर आत्ता नाही झालं तर आम्ही पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा केलं तर आम्ही 100% ती मराठी भाषेमध्ये आम्ही करणार आहे। त्याच्यामध्ये आमचा काय हे नाही, आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।